महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय, कोल्हापूरकरांना लवकरच आनंद वार्ता। महादेवी हत्तीणी संदर्भात मंत्रालयातून मोठी अपडेट समोर येतेय। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक झाली। त्यात सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोल्हापूरकरांना लवकरच आनंद वार्ता मिळण्याची शक्यता आहे। गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापुरात महादेवी हत्तीण पुन्हा माघारी आणण्यासाठी मोठा लढा सुरू आहे। इतकेच, या हत्तीणीच्या प्रेमापोटी कोल्हापूरकरांनी जिओ पेट्रोल डिझेलच नाही तर जिओच्या टेलिकॉम सेवेवर सुद्धा बहिष्कार घातलाय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलंय। आज महादेवी हत्तीणी संदर्भात मुंबईत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली। हत्तीण वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण हत्तीण परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीला अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर उपस्थित होते। प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, दांदेणी मठाचे प्रतिनिधी आणि इतरही लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे। सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकार ही बाजू मांडणार असल्याची माहिती या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली। आजच्या या बैठकीमध्ये पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती, हे सर्वच हत्ती हे वनताराकडे जावेत यासाठी प्रयत्न केलं, ते आम्ही कागदोपत्रांनिशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं। जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे 8 रिपोर्ट असताना मग ती नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत। ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे, ती आता हळूहळू सुधारते, अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारानं प्रकाशित केले। त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रफित वनतारा का प्रकाशित करत नाही। 2023 साली विट्याचा एक हत्ती वनतारामध्ये गेलेला आहे, त्या हत्तीचे व्हिज्युअल्स का येत नाहीत, त्याची बातमी का बाहेर येत नाही, असे अनेक प्रश्न आम्ही विचारले। एकूणच वनतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की 3 ते 4 हत्ती वनतारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत। मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल। एकूणच काहीतरी खोटानाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्याय व्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत, केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागे ते लागलेले आहेत। यामुळे आमच्या धार्मिक परंपरा, आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मोडीत काढायचा उद्योग चालू आहे। त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टिव्हिल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि कदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, कॅप्टिव्ह हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची, त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल। परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे
आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.